अक्षय वनागडे वर्सेस मिस्टर 360 आहे। राकेश कांबळे पहिल्या चेंडूवर हावी ठरला आहे। अक्षय पहिल्या चेंडूवर आला चौकार। या प्रत्येक खेळाडूला एक प्रोत्साहन करण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विजय भोसले साहेबांच्या माध्यमातून केलं जातं। आपल्या टीमच्या मुलांना कसं पुढे घ्यायचं, या क्रिकेटच्या पटलावर कसं आणायचं, याचं एक उत्तम उदाहरण विजय भोसले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। कौतुक करावं लागेल विजय भोसले साहेबांचं देखील। नेक्स्ट बॉल यावेळी साफ ट्रेकर, क्या बात आहे, कमालीचा फटका या स्पर्धेत, अगदी लांब आणि लांब षटकार अक्षय वनागडेच्या बॅट मधून। अक्षय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय। 3 षटकाचा सामना, 12 मिनिटांचा वेळ, अगदी मोहन मातब्बर संघ एकमेकांसमोर आपण पाहिलं गेलं तर एका बाजूने अक्षय वनागडे तर राकेश कांबळे, तर एका बाजूने अनिल पाटील, तर त्यांच्या विरोधात नितीन पाटील देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। कमालीची फटकेबाजी, अगदी लाजवाब अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडूचा जर विचार केला तर चौकार आला डिपॅक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। दुसऱ्या चेंडूवर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब षटकार देखील पाहायला मिळतोय। वर्चस्व गाजवलंय गोलंदाजांवर फलंदाज अक्षय यांनी। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस समोरच्या दिशेने, फील्डर पे मस्तक पे दस्तक देने वाली गेंद, चेंडू निघून चाललाय, वन बाउंस सीमा रेषे पार, भीतील धावा 4, आलाय दर्जेदार चौकार। चौकार आणि षटकारांची आतिषबाजी, वर्षाव पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। पुन्हा एकदा फुल टॉस, गॅप मध्ये, गॅप शॉट सिलेक्शन, गॅप मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, मिळतील धावा 4। अक्षय वनागडे, मॅन फ्रॉम वनागडेवाडी संघाचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये हिऱ्यासारखं चमकतोय, हे देखील पाहावं लागेल। त्यानंतर मात्र पुनरागमन, डॉट चेंडू आलाय, जरूर कमबॅक केलंय आता मात्र राकेश कांबळे याने। नेक्स्ट बॉल अप ट्रॅकर, पुन्हा एकदा पुल केलाय, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, हाय हँडसम, बिग षटकार। क्या बात आहे, कमाल आणि कमालीची फलंदाजी अक्षय वनागडे या नावाने इथे मात्र चर्चा सुरू केली आहे, नजरा वळवल्या गेल्यात अक्षयाच्या बाजूने। थोडस वर्चस्व नक्कीच गाजवलंय गोलंदाजांवर, आता मात्र कमबॅक करावा लागेल अनिल पाटील यांना। संघ थोडा अडचणीमध्ये आहे जरूर। चला स्पीडअप घ्या मित्रांनो। स्टॅकिंग इला आपण पाहतोय शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ओळखला जाणारा वनागडेवाडीचा फायटर जेट नितीन पाटील या नावाने देखील चर्चा राहिली, प्रभावित केलं या नावाने देखील आतापर्यंत प्रत्येक स्पर्धा। यावेळेस क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन पुन्हा एकदा आल्या पहिल्या चेंडूवर सुरुवात केली है। आइए जनाब, आपका भी स्वागत है, स्वैग से करेंगे आपका स्वागत। पहिला चेंडूवर आलाय चौकार। अनिल पाटील पहिल्या चेंडूवर थोडेस नाराज असतील, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आलाय। अनुभव आहे या खेळाडूने देखील, या गोलंदाजाकडे अनुभवाची थोडीशी कमी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, मात्र अनुभवाची कस नितीन पाटील यांच्या मधून नक्कीच पाहायला मिळते। लेफ्ट हँड बॅट्समन नितीन सज्ज पुन्हा एकदा, इथे मात्र फटका फसलाय, किरण येतात डाऊन द बॉल आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन। महत्वाची विकेट, एक मोठी विकेट यावेळेस मात्र मालसवडे संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय। नितीन पाटील बॅक टू डगआउट।
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय वनागडे या नावाने देखील प्रभावित केलंय. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला प्रत्येक स्पर्धेत बक्षीस पात्र फेरीमधून दाखल करण्यात या खेळाडूचं देखील सहभाग आहे, सहकार्य आहे. आणि त्याच खेळाडूने इथे मात्र या आधीच्या सामन्यामध्ये आपली छाप सोडली आहे. चर्चा राहिली या खेळाडूची देखील. सामनावीरचा पुरस्कार या आधीच्या सामन्यामध्ये या खेळाडूच्या नावावर देखील राहिला आहे. आता मात्र डू ऑर डाय ची मॅच आहे, करो की मरो. या स्पर्धेत आपलं स्थान जीवी ठेवायचं असेल तर या दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे. कोणता संघ जिंकेल हे देखील पाहावं लागेल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. जवळजवळ 7.5 ते 7 मिनिटांचा खेळ संपलाय. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र इलिव्हेशन नाही या फटक्यामध्ये. बॅक टू बॅक दुसरी विकेट येईल का? येस, विकेट आली आहे. लागोपाठची तिसरी विकेट. माळसावडे संघाने कमबॅक केला आणि कमबॅक करण्यासाठी जाणला जातो माळसावडे संघ. आता मात्र संघ थोडासा अडचणीत आयपीसीआय स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. अनिल पाटील इज ऑन हॅट्रिक नाव, हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अनिल पाटील यांच्या नावावर राहील का हे देखील पाहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय एक आक्रमक खेळाडू स्वप्नील वनागडे. बॉडी लँग्वेज पाहायला गेलं तर एक भरदस्त बॉडी लँग्वेज असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीचा खेळ नक्कीच पाहायला मिळतो. बॅटची स्विंग आधी जरूर झाली, स्विंग अँड मिस. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू नक्कीच डॉट फेस करताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक आणि कमबॅक. ज्या पद्धतीने पहिले 4 स्पर्धा आपण पहिल्या बघितल्या, मासवडे संघ थोडासा संघर्ष करत होता. गेल्या संडेच्या स्पर्धेमध्ये अगदी अंतिम 4 मध्ये दाखल झाले होते आणि आता मात्र संघर्ष करतायत विजयासाठी. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न कुठेतरी सफल ठरतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. लागोपाठचे हे 4 डॉट अगदी मासवडे संघाला कमबॅक करून देताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल. हा अनुभव आहे, हा क्रिकेट आहे, मैदानाच्या आतमध्ये घडताय. अनिल पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 24 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र अनिल पाटील आतापर्यंत 4 धावा करतायत. 2 महत्वाच्या विकेट देखील त्यांच्या नावावर राहिल्या आहेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. आलाय हा षटकार. अगदी बॅटचे साऊंड बघितला तर अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकार आलाय. 10 धावा खर्च झाल्या, मात्र 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावर धावा लागले तब्बल 34. 3 षटकांचा सामना, जवळजवळ 8.5 ते 9 मिनिटांचा खेळ देखील संपलाय. विनंती असेल मित्रांनो थोडं स्पीडअप घ्या. उर्वरित 2.5 मिनिटांमध्ये यामध्ये आपण उर्वरित षटक हाताळायचे आहेत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूने श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आणि त्यांना फाईट करते सोनिया स्पोर्ट्स कोळगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणे फेकवणं गरजेचं आहे. पहिला कॉल असेल आपल्याला सोनिया स्पोर्ट्स कोळगाव आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघ. शेवटचा आणि अंतिम षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक. आणि स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. सुरेश पाटील गोलंदाजी मार्कवर. मिस टायमिंग शॉट. 4 खेळाडू येत आहेत चेंडूच्या दिशेने, मात्र जजमेंट खराब. उंची गाठली होती चेंडूने, मात्र चेंडू होतोय धरतीला दान आणि नक्कीच 2 धावा मिळतील. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या धावसंख्येवर. 36 ऑन स्कोर बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा क्या बात आहे. स्लॉट मध्ये आणि चेंडू जातोय पार्किंग प्लॉट मध्ये. अक्षय वनागडे च्या बॅट मधून आणखी एक हॅन्ड हँडसम षटकार.
थोडासा अडथळा नक्कीच रणनीतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीड घोषित केलाय पंचांनी. सुरेश पाटील या नावाचा देखील चर्चा राहिली. एक अनुभव आहे यांच्याकडे देखील कमबॅक करण्यासाठी जाणार. यावेळेस क्या बात आहे, परफेक्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला डिलिव्हरी झाला. दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. लेगबाच्या स्वरूपात 2 धावा आल्यात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 44 या धावसंख्येवर 44 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आयपीएसआय स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ शेवटचा आणि अंतिम षटक. यावेळी देखील गॅप मध्ये आहे का, यस टीम मध्ये प्रोडक्शन आहे. अनिल पाटील येतील तत्पर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. 46 धावा धावफलकावला त्यात 46. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहायला मिळेल. भोसलेवाडी संघ आणि त्यांना फाईट करतील कोळगाव सोन्या स्पोर्ट्स कोळगाव. आपण पाहायला गेलं तर एका बाजूने दिनेश तर एका बाजूने शुभम देखील पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. फुल टॉच आणि ते मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. यस क्या बात आहे. चौपेर फटकेबाजी. अक्षय वनागडे नावाचं वादळ. मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू मध्ये 40 धावांची वैयक्तिक खेळी अक्षयच्या बॅट मधून आता आपल्यापर्यंत पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. यावेळेस योमेश आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. दिव्या डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. याचा 52 धावा धावफलकावर लागतात. 53 धावा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय आयपीएसआय स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाने. तब्बल 12 चेंडू मध्ये 40 धावांची झुंजार खेळी अक्षयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच या शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघ सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघ दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस का बॉस मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं या ठिकाणी गरजेचं आहे. यस आपण पाहतो शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आयोजित ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरं अगदी दिमागदार असा सोहळा. दुपारचं सत्र आणि ही स्पर्धा आपण पाहतोय एसएमडी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी बेटर क्लॅरिटी आपण पाहिलं गेलं तर घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. जेपी पॅनलचे पंच या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून अगदी दर्जेदार काम करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. डीजे मास्तरांचं देखील नक्कीच सहर्ष स्वागत केलं जाईल कारण सकाळच्या सत्रापासून सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकलं. तसेच कॅमेरामॅन अगदी पडद्यामागचा हिरो म्हणून ज्यांना ओळखलं जातं. ही स्पर्धा अगदी प्रत्येक बॉल प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक विकेट प्रत्येक रनचा ज्यांनी क्षणचित्र टिपलं आमचे कॅमेरामॅन त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल.
यस, भोसलेवाडी संघ शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक होणं गरजेचं आहे. आयोजक संघाला विनंती असेल, दीपक दादा या, नितीन पाटील साहेब या. आयोजक संघ टॉच करून घ्यायचा आहे नेक्स्ट मॅचचा. अमोल आणि राकेश जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होता आपल्याला पाहायला मिळते. 53 धावांचं टार्गेट, 18 चेंडू 53 धावा. एका बाजूने पाहायला गेलं तर मिस्टर 360, एका बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर MSD अशा नावाने प्रभावित राहिलेले, चर्चेत राहिलेले दोन खेळाडू. मासवडे संघाकडून नक्कीच प्रत्येक स्पर्धेसाठी आपला जीवाचं रान करणारे खेळाडू नाव आहे. चल, एका बाजूने पाहिलं गेलं तर स्ट्रायकिंग एंडला राकेश कांबळे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अमोल कांबळे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 53 धावा डिफेंड करण्यासाठी दाखल होताना बनागडेवाडी संघाचा कोहिनूर हिरा वंडर बॉय अक्षय बनागडे. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. अगदी सुरेख सुरुवात IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. मात्र तितकीच चांगली सुरुवात अगदी मासवडे संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा मिळतात आणि संघाच्या धावेचा श्री गणेश होतोय. भोसलेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. यस, भोसलेवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा विनंती असेल. नेक्स्ट बॉल ऑन साइडला बिगिट, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फटका फसलाय का? आणि इथे मात्र मोठा मासा, मोठी विकेट. राकेश कांबळे तंबूच्या आसऱ्याला, दिव्या डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. भोसलेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यस, धाडसी निर्णय नक्कीच भोसलेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी जो सोन्या स्पोर्ट्स कोळगाव या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील दाखल होताना नक्कीच पाहायला मिळत आहेत. आता मात्र संघाला गरज आहे, सावरण्याची गरज आहे. आता सावरावं लागेल. अडचणीत मध्ये संघ आणि या अडचणीला मात द्यावी लागेल अनिल पाटील आणि अमोल कांबळे यांना. डोआरडाय मॅच आहे. स्विंग अँड मिस, बॅटची स्विंग आधी झाली आहे. बॉल आणि बॅटचा काही संपर्क देखील पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू आला. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर 2 धावा आल्या. त्यानंतर मात्र विकेट आली, महत्वाची विकेट. एक मोठा फटका खेळताना मात्र राकेश माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अनिल पाटील पहिला चेंडू फेज करताना डॉट आलाय. यावेळेस फटका चांगला आहे, इलिव्हेशन देखील आहे, अंतर देखील गाठलं गेलं. चेंडू निघून चालाय सीमा रेषे पार. अनिलच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार. हार मानायला तयार नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट, लागोपाठचा दुसरा डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 8 या धावसंख्येवर. अजूनही तब्बल 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. एक महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दाखल होईल. चला, सर्व संघनायकांना विनंती असेल, आपण या ठिकाणी आपल्या राईट साइडला एखादं मैदान आहे, त्या मैदानाच्या ठिकाणी
मीटिंग साठी हजर राहायचं आहे. जे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संघनायकांना विनंती आहे, अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. मीटिंग साठी आपण उपस्थित राहा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू नितीन पाटील, शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा फायटर जेट नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतात इन ऍक्शन मध्ये पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाज नितीन यांचा. यावेळी देखील क्या बात आहे, लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट आलाय. कमालीची आणि कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून जरूर आला डीप मध्ये. अक्षय आहे त्या ठिकाणी. सिंगल झाली एक्झिक्यूट. वाईट बॉल येतोय. एक अवांतर धावसंख्येने या ठिकाणी धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 10 या धावसंख्येवर. थोडासा अडचणी स्थितीमध्ये नक्कीच या 3 डॉटने मार्सट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीचा चेंडू. व्हेरिएशन आहेत अगदी. या गोलंदाजाकडे कौतुक करावं लागेल. अगदी आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळालाय. यस योगीराज बारमल साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या ठिकाणी आयोजन कक्षात समालोचन कक्षात आपली गरज आहे. योगीराज बारमल साहेब. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला आणि दुसऱ्या षटकाची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या धावसंख्येवर. 11 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. विठलाई देवी क्रिकेट क्लब माळसवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा अडचणी स्थितीमध्ये. आता मात्र या अडचणीवर मात करावं लागेल आणि मात करण्यासाठी मात्र आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये फिरकीचा जादूगार संजय वनागडे. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. अगदी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू सिंगल आले. सिंगल आले. 12 धावा धावफलकावर लागतील. कोलर टप्प्याचा चेंडू कोदून धरू काढलाय. गॅप मध्ये आहे. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. दुसऱ्या चेंडूवर आलाय चौकार. चार चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका चांगला आहे मात्र थोडासा उशीर या फटक्याला नक्कीच जरूर झालाय. आता मात्र 3 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक असेल. पहिल्या षटकात जर विचार केला तर राकेश कांबळे माघारी परतल्यानंतर मात्र मोठे फटके येणं नक्कीच
बंद झालंय आणि यावेळेस अमोल कांबळे नक्कीच संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. लागोपाठचा दुसरा चेंडू आलाय, षटकार. दोन चेंडू 25 धावांची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक आहे. सामना पूर्णपणे झुकलाय तो आयपीसी स्पोर्ट्स मनागडवाडी संघाकडून. यावेळी देखील लागोपाठचा तिसरा मोठा फटका यावेळेस मात्र आलाय चौकार. संघर्ष करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ. अगदी संघर्षाचं मैदान आहे, संघर्ष करत राहायचा आहे, हे देखील महत्वाचं आहे. यावेळेस मात्र सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलाय तो आयपीसी स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाने. हार्ड लक बॅड लक श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे संघ. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, ज्या खेळाडूंनी खेळलात, आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. चला, सोन्या स्पोर्ट्स कोळगाव संघाला विनंती असेल आपण थोडं लगेच मैदानाचा ताबा घ्या.